हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. कशा फ्रेंड? ठीकच असाल? ठीक राहा फ्रेंड्स. स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या फ्रेंड्स. आत्ता 5:30 वाजायचेच आहे. मी आज एकटीच लवकर आली, कारण मुद्दाम लवकर आली की थोडं इथं बसलं की शांत वाटते थोडं, कारण बरं पण वाटत नाही आहे. हातपाय वगैरे खूप दुखून ढिलं वाटत आहे. BP शुगर वाढला आहे माझा. म्हणूनच आज मी थोडं शांत इथे वाटते बसलं की, म्हणून मी आज थोडी लवकरच आली. 10 मिनटं आधीच आली आहो. यायचीच आहे. सगळे 5:30ला इथे येतात. बाकीच्या लेडीज आल्या आहेत, ज्या व्यायाम करतात त्या व्यायाम करत आहेत इथे. फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. पावसाचा खूप मोसम बनलेला आहे. स्वप्नील अमरावतीला गेला होता. तो 4 वाजता आज निघाला तिथनं अमरावतीवरून. पावसाचा तिकडे मोसम दिसत आहे. मन पण लागून राहिलं नाही आहे. पण त्याला मीच म्हटलं की पाठवून दे माझ्या बहिणीला 4 वाजल्यावरही पावसाचा मोसम, तरी पाठवून दे म्हटलं त्याला नागपूरला. तर माझ्या बहिणीने त्याला 4 वाजताच माझ्या बहिणीच्या घरून तो निघाला आहे. खूप पावसाचा मोसम चालू आहे. अमरावतीला पण पाऊस येत आहे म्हणतात, बारीक बारीक चालू आहे म्हणतात. बाजूने लग्न असल्यामुळं आवाज येत आहे. आता पण माझं मन लागून नाही राहिलं आहे तो येईपर्यंत. त्याला मग पावत किती वाजता येऊन पोचतं तर. ही निव्वळ खेळाचे सामान काढत राहते खाली. एरू, बाजूने लग्न असल्यामुळं बँड वगैरे वाजत आहे. सकाळी पण DJ चालू होता. सोडून देऊ का मी खेळायचं? कशाला सोडते? सगळं घरभर करून ठेवून देते. दिवसभर ही रुही आमची निव्वळ खेळाचं सामान काढत राहते. बघा आता निघाला असे. स्वप्नील लवकरात लवकर घरी आला पाहिजे म्हणून एक टेन्शनच वाटत आहे. बघा, काढलं हिने पूर्ण खेळवणे बाहेर. बघ इकडे. आता स्वप्नील येईपर्यंत काही मन लागत नाही आहे, कारण पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे इकडे पण, नागपूरला पण. कधी कधी माणसाला परिस्थितीनुसार खूप काही कधी करावं लागते. मी त्याला म्हटलं माझ्या बहिणीला लवकर पाठवून दे म्हणून. आजच पावसाचा मोसम आहे म्हणून सांगितलं, तरी मीच म्हटलं माझ्या बहिणीला की पाठवून देशील. खूप कधी माणूस मजबूर होऊन जाते कोणत्या गोष्टीमुळं.